पोलीस नाकाबंदीत जळगाव MIDC पोलिसांनी 5.59 कोटींचं सोनं चांदी जप्त केलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई। काल दिनांक 16 तारखेला जळगाव शहरामध्ये विविध ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी लावण्यात आलेली होती। त्याच नाकाबंदी दरम्यान MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये RL चौफुली आहे, त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन व LCB टीम यांची नाकाबंदी चालू होती। एक वाहन मिळून आले, त्या वाहनामध्ये सोने आणि चांदी होतं। सुमारे ते मुद्देमाल 5,59,00,000 लाखाचा मुद्देमाल होता। स्थानिक पोलीस स्टेशन व LCBच्या टीमने तो मुद्देमाल जप्त करून फ्लाइंग स्क्वॉड आहे त्यांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे। फ्लाइंग स्क्वॉडने पुढे तो मुद्देमाल IT डिपार्टमेंट बोलून त्यांच्याकडे ती चौकशीसाठी दिलेला आहे। सर, एवढ्या मोठ्या रकमेचं सोनं सापडलं आहे, याचं काही राजकीय कनेक्शन वगैरे असं काही आहे का? स्थानिक व्यापाऱ्यांचं काही सोनं आहे असंही सांगितलं होतं। ते वाहन पकडण्यात आलेलं आहे, त्याच्यानंतर ते वाहन मुद्देमालासह फ्लाइंग स्क्वॉडकडे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे। सदर जे सोनं आहे ते कोणाचं होतं आणि कोण त्याचं मालक आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट चेक करून IT डिपार्टमेंटला देण्यासाठी पुढची कारवाई सुरू आहे।